वसई येथील साथिवली गावामधील हनुमान विद्या मंदिरामधील काजल गौंड या 6वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचा फक्त शिक्षकाने 100 उठाबशा काढायला लावल्या आणि ते का काढायला लावल्या तर शाळेमध्ये थोडासा उशीर झाला म्हणून तिला 100 उठाबशा काढायला लावल्या आणि त्यामधून तिचा मृत्यू झाला असा हा पालकांचा आरोप आहे। आणि सर्वसाधारण जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे तो सुद्धा याच प्रकारचा आपल्याला कारण दर्शवतो। तर ठीक आहे, आता ही शिक्षा कितपत योग्य आहे अयोग्य आहे, आता एक शिक्षक म्हणून माझी भूमिका काय आहे त्या संदर्भात मला बोलायचं होतं। तर अशा पद्धतीनं आणि मलाही नेहमीच वाटतं की विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं जर डिसिप्लिन लावलं जात असेल आणि असा कोण डिसिप्लिन होत असेल तर अत्यंत ही चुकीची भूमिका आहे। विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्यांना माहीत आहे शिक्षा दिल्यानं जर माणसं सुधरत असतील तर सर्व तुरुंगातील कैदी सुद्धा सुधारले असते आणि फाशी देणारा जो कैदी आहे तो सुद्धा सुधारला असता। पण हे साधं उदाहरण आहे, ती साधं उदाहरण सुद्धा शिक्षकांना कळू नये ही सगळ्यात महत्त्वाची आश्चर्याची गोष्ट दिसते। कारण लहान लहान मुलांना 100 उठाबशा त्यांची क्षमता शारीरिक क्षमता आहे का नाही, मग त्यामध्ये शिक्षकांचं म्हणणं आहे की एकाच मुलगीला नाही तर आम्ही 50 विद्यार्थ्यांना अशा उठाबशा काढायला लावलेल्या। पण प्रत्येक 50 विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वेगवेगळी असू शकते, घरातील आर्थिक स्थिती वेगळी असेल, घरातील सामाजिक स्थिती वेगळी असते, घरातील प्रत्येकाची एक स्थिती वेगळी असते, घरातील त्यांची वैयक्तिक काही कारणं असतात उशिरा येण्याची, ती जाणून न घेता सर्वसाधारणपणे सर्वांना एक प्रकारच्या शिक्षा देणं हे अत्यंत चुकीचं नाही। हा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि तो एका शिक्षकांच्याकडूनच नाही तर बऱ्यापैकी राज्यातील किंवा देशातील सर्व शाळांच्या मधून अशा प्रकारच्या शारीरिक इजा पोहोचतील अशा शिक्षा दिल्या जातात आणि मग अशा शिक्षा थांबल्या पाहिजेत का? नक्कीच थांबल्या पाहिजेत आणि हे अशा शिक्षकांच्यावर, अशा शाळांच्यावर, अशा शाळा प्रशासनांच्यावर अत्यंत कडक कारवाई करणं आवश्यक आहे। कारण पुढे जाऊन अशा कोणत्याही काजलचा यामध्ये मृत्यू नाही झाला पाहिजे हीच अपेक्षा। धन्यवाद।